नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहत असतो, जे आपल्याला MPSCच्या सर्व एक्झामसाठी, महाराष्ट्र शासनाच्या सर्व सरळ सेवा एक्झामसाठी तसंच केंद्रीय सर्व परीक्षांसाठी उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे जर पहिल्यांदा तुम्ही आपल्या चॅनलवरती आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि एक महत्त्वाची विनंती आहे की लेक्चर जे आहे, जे काही हे 15-20 मिनिटाचं लेक्चर असतं ते शेवटपर्यंत बघा, कारण की आहे ना, पुढले क्वेश्चन्स कुठला क्वेश्चन महत्त्वाचा असेल हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पाहण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या वैयक्तिक नोट्स काढा, ही विनंती आहे. चला तर पाहूयात, आज आपण 27 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय साथीचे रोग तयारी दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? असा प्रश्न आहे. त्याचे पर्याय आहेत: ए 25 डिसेंबर, बी 26 डिसेंबर, सी 27 डिसेंबर आणि डी 28 डिसेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे 27 डिसेंबर. तर याचे महत्त्वाचे पॉईंट्सही शॉर्टमध्ये लिहित चला. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत: हा दिन साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर साथीच्या आजारांवरती वेळेस नियंत्रणासाठी जागतिक तयारीचे महत्त्व अधोरेखित करणे. या साथीचे रोग कोणत्या क्षेत्रावरती सर्वाधिक परिणाम करतात? तर आरोग्य, अर्थव्यवस्था आणि समाजावरती याचा सर्वाधिक इम्पॅक्ट पडतो. कोविड-19 महामारीने कोणती गरज ठळकपणे अधोरेखित केलेली आहे? तर साथीच्या रोगांविरुद्ध प्रभावी तयारीची. तर डिसेंबर महिन्यातील काही महत्त्वाचे आपण दिनविशेष पाहूयात. तर 1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन आहे. 2 डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन आणि जागतिक संगणक साक्षरता दिन आहे. 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्तींचा दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिन. 10 डिसेंबर मानवाधिकार दिन. 12 डिसेंबर आंतरराष्ट्रीय आरोग्य कव्हरेज दिन. 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन, फार्मर्स डे. आणि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन, नॅशनल कन्झ्युमर राईट्स डे, म्हणजे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन, सॉरी. आणि 25 डिसेंबर म्हणजे आपलं क्रिसमस, जे आत्ताच झालं, नाताळ. हे काही डिसेंबरमधले महत्त्वाचे दिनविशेष होते. पुढे प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2, J-1 व्हिसा कार्यक्रमाचे औपचारिक नियंत्रण कोणत्या संस्थेकडे आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए अमेरिकेचे गृह सुरक्षा विभाग, बी अमेरिकेचा कामगार विभाग, सी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय आणि डी संयुक्त राष्ट्रसंघ. तर याचं योग्य उत्तर आहे सी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय. याचा मूळ उद्देश काय आहे? तर अल्पकालीन सांस्कृतिक देवाणघेवाणीद्वारे अमेरिकन मूल्यांचा प्रसार करणे. J-1 व्हिसा कार्यक्रम स्पॉन्सर ऑर्गनायझेशन्सची मुख्य भूमिका कोणती आहे? तर सहभागींची भरती, नोकरी, नेमणूक व त्यांची देखरेख करणे. आणि J-1 व्हिसा कार्यक्रमाचे श्रम शोषणाकडे झुकण्याचे प्रमुख कारण कोणते मानले जात आहे? तर सहभागींकडून घेतल्या जाणाऱ्या भरती व नेमणूक शुल्कावरती कोणतीही कायदेशीर मर्यादा नसणे. ओके, शेवटचा मुद्दा आहे. तर J-1 व्हिसाधारक कामगारांची तक्रार करण्यास टाळाटाळ करण्याचे मुख्य कारण काय आहे? तर नोकरी गमावल्यास कायदेशीर दर्जा व देशाबाहेर हकालपट्टीचा धोका यामध्ये आहे. पुढील प्रश्न पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 3, दिल्ली मेट्रोने 23व्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या गाडीचा विशेष फेरीसाठी वापर केला? पर्याय आहेत: ए TS#10, बी TS#05, सी TS#01 आणि डी DMCR 200. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, TS#01. त्याचे पॉईंट्स पाहून घ्या. दिल्ली मेट्रोचा पहिला प्रवासी मार्ग कोणता होता, ज्यावरती विशेष वर्धापन दिन सेवा चालवण्यात आली? तर शहादरा आणि 30 हजारी असा तो मार्ग होता. रिजनरेटिव्ह ब्रॅकिंग तंत्रज्ञानाचा मुख्य फायदा कोणता आहे? तर सुमारे 40% ऊर्जा पुनर्प्राप्त करणे. TS#01 गाडीच्या उत्पादन व वाहतूक
वाहतुकीबाबत योग्य काय आहे तर दक्षिण कोरियातील MRM म्हणजे कॉन्सोर्शियमकडून निर्मित व कोलकाता मार्गे दिल्लीत आणली गेलेली आहे ती. पुढील प्रश्न पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 4. सुदर्शन पटनायक यांनी क्रिसमस 2025च्या निमित्ताने कोणत्या कलेद्वारे जागतिक विक्रम प्रस्थापित केला? जागतिक आहे इथे. पर्याय आहेत ए बर्फ शिल्प, बी आहे लाकूड शिल्प, सी आहे वाळू व सफरचंद शिल्प आणि डी आहे धातू शिल्प. तर याचं योग्य उत्तर आहे सी वाळू व सफरचंद शिल्प. त्याचे महत्वाचे पॉइंट्स आहेत. या शिल्पकृतीचा विक्रम कोणत्या संस्थेने अधिकृतरित्या नोंदवला तर वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया. शिल्प कोणत्या समुद्र किनाऱ्यावरती उभारण्यात आले तर नीलाद्री बीच. सांता क्लॉज शिल्प हे कसे करण्यात आले तर सुमारे 1.5 टन सफरचंदांचा वापर यामध्ये करण्यात आला. आणि सुदर्शन पटनायक यांच्या कलेविषयी योग्य विधान काय आहे तर काय म्हटलं जातं त्यांच्या कलेविषयी तर वाळू शिल्पांमधून सामाजिक व पर्यावरण विषयक संदेश ते मुख्यत्वे देण्याचा प्रयत्न करतात. ओके, पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. आकाश NG च्या युजर इव्हॅल्युएशन ट्रायल्स कोणत्या ठिकाणी पार पडल्या तर ऑप्शन आहेत ए पोखरण राजस्थान, बी चांदीपूर ओडिशा, सी श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश आणि डी बालासोर ओडिशा. तर त्याचं योग्य उत्तर आहे चांदीपूर ओडिशा. मुख्य महत्व काय आहे याचं तर संपूर्ण हवाई संरक्षण प्रणाली लढाऊ वापरासाठी योग्य असल्याचे प्रमाणित होणे आणि क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या श्रेणीत मोडतेही तर मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली आहे. आकाश NG च्या कार्यक्षमतेत ऍक्टिव्ह RF सीकर मुळे कोणता प्रमुख लाभ होतो तर सतत जमिनीवरील मार्गदर्शनावरती अवलंबून राहावे लागत नाही याच्यामध्ये. तर शेवटचा मुद्दा आहे आधुनिक युद्धामध्ये मध्यम पल्ल्याच्या हवाई संरक्षण पल्ल्याचे महत्व वाढण्याचे प्रमुख कारण काय आहे तर ड्रोन, क्रूज क्षेपणास्त्रे व लो फ्लाइंग धोक्यांना अंतराळातच रोखण्यासाठी अशा माध्यमांची गरज आहे. प्रश्न क्रमांक 6. राजस्थान राज्य लिटिगेशन पॉलिसीतील कोणत्या कलमानुसार ॲडिशनल ॲडव्होकेट जनरल AAG पदासाठी किमान अनुभवाची अट घालण्यात आली होती तर पर्याय आहेत ए कलम 13.2, बी कलम 14.4 आणि सी कलम 14.8 आणि डी कलम 15.2. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे बी कलम 14.4. पॉइंट्स पाहून घ्या. हे प्रकरण कोणत्या न्यायालयाच्या आदेशाशी संबंधित आहे तर राजस्थान उच्च न्यायालय. AAG नियुक्तीच्या दिवशी कोणते नवीन कलम धोरणात समाविष्ट करण्यात आले ज्यामुळे अनुभवाची अट शिथिल झाली तर कलम 14.8. आणि राजस्थान उच्च न्यायालयाने को वॉरंटो याचिका नाकारण्यामागे कोणते प्रमुख कारण दिले तर AAG हे संवैधानिक किंवा वैधानिक सार्वजनिक पद नाही. येथे पॉलिटिक्सचे पॉइंट्स कव्हर होत आहेत. प्रश्न क्रमांक 7. IGU इंडियन गोल्फ युनियन च्या 124व्या अमॅच्युअर गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडिया 2025 चे विजेते कोण ठरले तर याचे पर्याय पाहून घ्या. ए आहे गगनजीत भुल्लर, बी आहे सुखमन सिंग, सी आहेत अर्जुन अटवाल आणि डी आहे जीव मिल्खा सिंग. याचं योग्य उत्तर आहे बी सुखमन सिंग. पॉइंट्स पाहून घ्या. ही कोणत्या स्वरूपाची स्पर्धा आहे तर अमॅच्युअर मॅच प्ले स्पर्धा. सुखमन सिंग यांनी अंतिम फेरीत कोणाचा पराभव केला तर हरमन सचदेव यांचा. आणि इंडियन गोल्फ युनियन अमॅच्युअर गोल्फ चॅम्पियनशिप ऑफ इंडिया विषयी काय सांगता येईल तर ही जगातील सर्वात जुनी अमॅच्युअर मॅच प्ले स्पर्धा आहे. जगातील सर्वात जुनी. प्रश्न क्रमांक 8. रशियाने चंद्रावरती ऊर्जा प्रकल्प म्हणजे पॉवर प्लांट उभारण्याची योजना कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे तर त्याचे पर्याय आहेत 2030, बी 2032, सी 2036 आणि डी 2024. तर त्याचे योग्य उत्तर आहे
2036. इथे मी जे इमेज देत आहे ना ते या न्यूजच्या कनेक्टेड आहे, त्यामुळे तुम्हाला ना इथे पण आपल्याला एखादा पॉईंट आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे फक्त क्वेश्चन आन्सर पाहण्यापेक्षा ना इमेजकडे पण तुम्ही एक नजर ठेवत जा की हां, इमेजमध्ये काय मेसेज आहे. ठीक आहे. याचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहून घ्या. तर चंद्रावरील ऊर्जा प्रकल्प उभारण्याची घोषणा कोणत्या रशियन अंतराळ संस्थेने केलेली आहे? तर रॉसकॉस्मॉस असं त्याचं नाव आहे. आणि रशिया आणि चीन संयुक्तपणे कोणत्या चंद्रावरील प्रकल्पावरती काम करत आहे? तर ते आहे इंटरनॅशनल लुनार रिसर्च स्टेशन. चंद्राबाबत योग्य विधान कोणतं आहे? तर चंद्र पृथ्वीच्या अक्षीय झुकावाला स्थिर ठेवण्याची भूमिका बजावतो. पुढील प्रश्न क्रमांक 9. डिसेंबर 2025 मध्ये AICTE ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनचे अतिरिक्त कार्यभार म्हणजे इंटरनल चेअरमन कोणाकडे देण्यात आलेले आहे हे पद? तर त्याचे पर्याय आहेत: ए. प्राचार्य TG सीताराम, बी. प्राचार्य योगेश सिंग, सी. प्राचार्य अनिल सहस्त्रबुद्धे आणि डी. प्राचार्य रमेश पोखरियाल. तर याचं योग्य उत्तर आहे बी. प्राचार्य योगेश सिंग यांच्याकडे. तर सध्या कोणत्या विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत? तर दिल्ली विद्यापीठाचे. AICTEचे माजी अध्यक्ष चेअरमन कोण होते? तर ज्यांचा कार्यकाळ डिसेंबर 2025 मध्ये संपला, तर प्राचार्य TG सीताराम यांचा. आणि अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कधीपासून सांभाळणार आहेत योगेश सिंगजी? तर 23 डिसेंबर 2025 पासून. आणि कार्यभार किती कालावधीसाठी देण्यात आलेला आहे? तर नवीन पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त होईपर्यंत त्यांच्याकडे असणार आहे हा कार्यभार. पुढील प्रश्न क्रमांक 10. भारतामध्ये रोलिंग बजेट प्रणाली लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरणार आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. मध्य प्रदेश आणि डी. कर्नाटक. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मध्य प्रदेश. महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. रोलिंग बजेट प्रणाली कोणत्या आर्थिक वर्षांपासून लागू केली जाणार आहे? तर 2026-27. प्रणालीचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर बहुवार्षिक म्हणजे मल्टी इयर अंदाजपत्रक तरतुदी व काळानुसार सुधारणा. आणि मध्य प्रदेश सरकारने भांडवली खर्चासाठी किती तरतूद केलेली आहे यामध्ये? तर 82,513 कोटी. आणि कोणत्या बाबींवरती विशेष भर दिला जाणार आहे यामार्फत? तर सार्वजनिक सहभाग, पारदर्शकता व दीर्घकालीन विकास. ओके. पुढचा प्रश्न पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 11. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स म्हणजे KITG चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. ओडिशा, बी. झारखंड, सी. छत्तीसगड आणि डी. मध्य प्रदेश. तर त्याचं योग्य उत्तर आहे छत्तीसगड, सी. महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे? तर 14 फेब्रुवारी 2026. आणि अधिकृत शुभंकर काय आहे? तर मोरवीर. आणि खेलो इंडिया ट्रायबल गेम्स अंतर्गत निवड झालेल्या खेळाडूंना कोणती आर्थिक मदत दिली जाणार आहे? तर 5 लाख प्रतिवर्ष असे 8 वर्ष दिले जाणार आहेत. प्रश्न क्रमांक 12. आणि आपला या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. आणि माझी विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत लेक्चर पहा, कारण की जर तुम्ही स्किप करत गेलात व्हिडिओ फास्टमध्ये तर महत्त्वाचा जो एखादा क्वेश्चन असेल जो शेवटी जर समजा मी सेट केला असेल तर तो तुमच्याकडून राहून जाऊ शकतो. त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि हा चॅनल जास्तीत जास्त शेअर करा, ज्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ही महत्त्वाची आणि कळकळीची विनंती आहे माझी. आपण शेवटचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12. शक्ती स्कॉलर्स फेलोशिप ही फेलोशिप कोणत्या संस्थेनं सुरू केली आहे? तर त्याचे पर्याय आहेत: ए. महिला व बालविकास मंत्रालय, बी. राष्ट्रीय महिला आयोग, सी. नीती आयोग आणि डी. सामाजिक न्याय मंत्रालय. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. राष्ट्रीय महिला आयोग. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पाहून घ्या. किती कालावधीची फेलोशिप यामध्ये दिली जाते? तर 6 महिन्यांसाठी. पात्रतेबाबत काय सांगता येईल? तर 21 ते 30 वर्षे वयोगटातील भारतीय नागरिकांसाठी ही खुली आहे फेलोशिप. आणि या फेलोशिपला जाणाऱ्या
संशोधन अनुदानाची रक्कम किती आहे? तर ती आहे 1,00,000 रुपये आणि राष्ट्रीय महिला आयोगाने महिलांसाठी सुरू केलेला 24/7 हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे? तर 14490. तर आजचे 27 डिसेंबर 2026चे आपले लेक्चर पाहून झालेले आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक यू सो मच.